सो हे गाईज, तर आता आज आम्ही लालबागला चाललो आहे आमचा मसाला करायला. सो गाईज, आता आम्ही चाललोय लालबागला मसाला करायला. सो हाय बोल. आणि आता मस्त टॅक्सीमधून चाललोय लालबागला. सो तिकडे जाऊन मी तुम्हाला दाखवेल आम्ही मसाला कुठे बनवतो. आमचा घरगुती मसाला जो मम्मी सगळ्या जेवणात यूज करते ना, तो मसाला. आता जाऊया आपण. तर आम्ही मसाला बनवायला गेलेलो लालबागला. लालबागचा मसाला हा खूप फेमस आहे. तर मी पूर्वीपासून चव्हाण अँड सन्स ह्यांच्याकडेच मसाला बनवते आणि ह्यांच्याकडचा मसाला खूप टेस्टी असतो आणि अगदी बारीक सारीक गोष्टी ते आपल्याला समजवून सांगतात की कोणत्या मसाल्यात काय टाकायचं काय नाही टाकायचं. त्यामुळे मला इथे मसाला करायला आवडतो आणि पूर्वीपासून माझ्या सासरची माणसं ही लालबागलाच मसाला करायची आणि त्याच्यामुळे मलाही ती सवय झालेली आहे. तर मी हा मसाला कोकणी पद्धतीचा बनवत आहे. तर त्यामध्ये ज्या मला गोष्टी आवडत नाहीत त्या मी टाकलेल्या नाही, जसं की मोहरी, मेथी, सुंठ आणि कांदा. तर ह्या गोष्टी मला पर्सनली स्वतःला आवडत नाही, त्याच्यामुळे मी त्या मसाल्यात टाकलेल्या नाही आहेत. आणि तुम्ही बघू शकता इथे त्यांनी आधी खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीत ते मसाला भाजतात सुद्धा. तर आपलं आता खोबरं भाजून झालेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी मग पूर्ण खडा मसाला भाजून घेतलेला आहे, हळकुंड भाजून घेतलं आहे. ते चांगलं भाजून झाल्यावर त्यांनी मग त्याच्यात मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत. आपण इथे मिरच्या, बेडगी मिरची आणि लवंगी मिरची आणि काश्मीरी मिरची ह्या 3 मिरच्या एकत्र घेतलेल्या आहेत करून. आणि नंतर त्यांनी त्याच्यात खडं मीठ टाकलेलं आहे आणि खूप चांगला असा कुरकुरीत मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता इथे. तर आपला आता मसालासुद्धा भाजून आता तो मसाला भाजलेला पूर्ण थंड झाल्यावर त्या दादाने आता डंकात मसाला टाकलेला आहे कुटायला. तर बघू शकता तुम्ही, अगदी स्वच्छ आहे पूर्ण, असं जराही कुठं तिथे घाण नव्हती, काय नव्हतं, एकदम स्वच्छ दुकान आहे ते. त्यामुळेच मला तिथे मसाला करायला आवडतो. तर बघू शकता तुम्ही, आता दादाने आता डंक चालू केलेला आहे आणि कशा पद्धतीत तो मसाला बारीक करतायत. अगदी बारीक केलेला त्यांनी मसाला. तर ते दादा त्यांचं काम करत होते तिथे. तोपर्यंत मग आम्ही थोडीशी चहा वगैरे तिथे घेतली. तिथे बाजूलाच छोटंसं असं शॉप आहे चहाचं. तर तिथे खूप टेस्टी अशी चहा होती, मस्त, मला तर आवडली. फक्त रियाला ती चहा आवडली नाही, थोडीशी त्याच्यात साखर तिला कमी वाटत होती. आणि पूर्वा इथे बसलेली आहे. तर ती बघा आता तिथे मलाई खाते आणि तिला एवढी भूक लागलेली की आणि तिथे आजूबाजूला दुसरं खाण्यासारखं काही नव्हतं. म्हणून तिथे एक गाडी होती, तिथे तिने मलाई घेतली त्या गाडीवर आणि मस्त अशी मजा घेत घेत खात होती. बघा आता हा दादाचा मसाला करून झालेला आहे. आता तुम्ही बघू शकता. आता दादा मसाला पिशवीत भरतोय. तर बघा अगदी म्हणजे चाळायची सुद्धा गरज नाही, एवढा बारीक मसाला त्या दादाने त्या डंकात कुटलेला आहे. नाहीतर काही जण माहिती नाही एकदा चाळण मारतात, तर तसं काय इथे करायला लागलंच नाही. तर हा पूर्ण दादा मसाला भरून घेतोय आता. आणि थोडंसं मला लेटच झालं या मसाला बनवायला आणि गर्दी पण नव्हती. आणि जर मी अगोदर मे महिन्याच्या 1 किंवा एंडिंगला गेली असती तर मला खूप गर्दी भेटली असती. त्यामुळे मी थोडासा लेटच मसाला करायला घेतला हा. कारण अगोदरचा मसाला होता माझ्याकडे, तो काय मी मार्च, एप्रिल की मार्च या महिन्यातच बनवलेला होता. तर तो मसाला आहे माझ्याकडे. हा मी एक्स्ट्राचा मसाला बनवलेला आहे, कारण की तो मसाला जर संपला तर मी कसा थोडा थोडा मसाला सगळ्यांना देते, त्यामुळे मी हा एक्स्ट्रा मसाला करून ठेवलेला आहे. तर झाला आता आपला इथे मसाला करून झाला. आता दादा तो उरलेला मसाला आहे तो सुद्धा पॅक करतो आहे. तर बघा तुम्ही किती स्वच्छ आणि किती साफ तिथे आहे. तर बघा त्या दादाने किती स्वच्छ पद्धतीने मसाला भरलेला आहे. आता वजनी जर बघाल तर तुम्ही हा मसाला 2 किलो 705 ग्राम असा भरलेला आहे.
पण त्या दादाने वरचा मसाला इथे दिलेला नाही चिक्कीमध्ये. आता तुम्ही बोलाल की 2 किलो 705 ग्राम झाला आणि चिक्कीमध्ये तर फक्त 2.5 किलोच आहे. तर आपला मसाला झालेला आहे करून आता आम्ही घरी निघालो. सो गाईज मसाला बनवून झाला आहे आमचा. आता आम्ही घरी चाललो आहे आणि कॉटन ग्रीन स्टेशनला आहे. खूप चाललो आज. आता घरी जातो आणि मसाला आहे माझ्या एका हातात इथे. मसाला केला आहे. घरी जाऊन मम्मी तुम्हाला सांगेलच, कारण तिकडे मला बोलता काय आलंच नाही, कारण आवाजच येत नव्हता. ते डंकाचा आवाज येत होता. इकडे डंकाचाच आवाज येत होता म्हणून. आणि आता घरी जातो. घरी जाऊनच भेटतो, कारण आता रश पण भेटेल. सो गाइस मिलते हैं घर पे डायरेक्ट. सो गुड मॉर्निंग गाईज. तर आता वाजले सकाळचे 10 आणि काल रात्री आम्हाला यायला खूप लेट झाला होता. सो मी काही शूटच नाही केलं. तर आता मम्मी मस्त इथे मसाला काढते, मी तुम्हाला दाखवते. तर इकडे कालचा मसाला जो बनवून आणला होता ना, तोच इथे मम्मी काढते. खोलला नाही मसाला तो. रात्री खोलला नाही मसाला. तर इथे मस्त असा वास येतोय मसाल्याचा खूप. ते हळूहळू मसाला काढते मम्मी आता सगळा. त्याच्यात ज्या जाड जर गाठी असतील थोड्या तर त्या आता फोडून घ्यायच्या. हां, आणि नंतर मग वेगळ्या याच्यात टाकायच्या. नंतर मग परत थोडं ना डब्यात भरून ठेवायचा. बरणीत ना? हां, काचेच्या बरणीत त्यांना भरून ठेवायचं मस्त. तर एक बरणी तर आपली आता अगोदरचा मसाला त्याच्यात आहे. इथे आमची बरणी आहे मसाल्याची. आणि इथे कांदे आहेत, कांदे घेऊन ठेवलेले. हां, तिकडे पण आहे कांदे, लसूण सगळंच आहे. तयारी, पावसाची तयारी. हां, पाऊस. मम्मी कधीपासून बोलते की कोणाला कांदे दिसले ना घ्या, लगेच कांदे घ्या आमच्यासाठी. किती घेतले आपण हे कांदे? 20 किलो कांदे घेतलेत. आणि इथे आहेत आता हे साफ करून ठेवलेत. चांगले कांदे आहेत बघा. इथे मसाला आहे मस्त. हाताने त्याच्या जे म्हणजे असे दगडासारखं झालंय ना, ते फोडून घ्यायच्या गाठी. असं कसा लागतोय? टेस्ट केलेला? टेस्ट कर. थांब जरा आधी फोडू दे तरी. ॲक्च्युली हे रात्रीच करायचं होतं, पण खूप थकवा आलेला रात्री, त्याच्यामुळे मी हा मसाला मग तसाच ठेवला. हां, रात्रीच थंड करायला ठेवायला पाहिजे होतं. आता हे पूर्ण गाठी फोडून घ्यायच्या. ह्या अशा गाठी आहेत ना, हे बघा चांगला मसाला झाला. इतका वास सुटलाय अख्ख्या घरामध्ये. मसाला चांगला झाला कारण वास येतोय. आणि आता गाठी फोडून झाल्यावर मम्मी थोडासा टेस्टला देईल, म्हणजे कसा झालाय बघायला. आमचा मसाला आम्ही मस्त असं काय चव्हाण अँड सन्स मधून करतो. आम्ही लहान होतो ना, तेव्हा माझ्या आई मसाला करून आणायची. ते लोक पण लालबागलाच करायचे आई आमची. तर मसाला करून आली ना का माझा मोठा भाऊ हा मसाला आणि गरम भात त्याच्यात तेल ते मिक्स करून आणि मिक्स करून खायचा. एक नंबर लागते ती पण टेस्ट. आणि चपाती सोबत पण खातात ना ते. चपाती सोबत तेल चपाती आणि भातासोबत खायचा गरम गरम भात. त्याला खूप आवडायचं. खूप जण खातात तेल चपाती. काय जण असेल तर मसाला घ्यायचा, चपाती त्याच्यावर तेल टाकायचं आणि मसाला टाकून मग रोल करून खायचं. छान लागतो पण. तर आता मम्मी मस्त मसाला म्हणजे बारीक करून घेईल हातानेच. जे गाठी आहेत त्या फोडून घेईल आणि नंतर मग मसाला बरणीत टाकायचा. सगळ्यात जास्त मसाला मच्छीसाठीच लागतो. हां, आमचा मसाला मच्छीमध्येच संपतो, कारण मच्छीच आमच्या घरी जास्त बनते. बाकी व्हेजसाठी नाही मसाला संपत, नॉनव्हेजसाठीच. व्हेजमध्ये फक्त तिखट डाळ बनवायला लागते, तेवढंच लागतो भाजीत. हां, ते पण कोणत्या भाजीत टाकला तर. कडधान्य. हां, कडधान्यमध्येच मसाला टाकतो. पण मोस्टली नॉनव्हेजसाठीच मसाला लागतो. इथे मस्त बघा गाठी आता फोडून झाल्यात मोस्टली. हा आपला
2 किलो 705 ग्राम किती असा तरी झालेला. पण जास्त झालाय ना. अगोदरचा हा झालेला 3 किलोला थोडासा कमी होता. तर त्यातून आपण 2 वेळा 2 डबे काढलेले. आता हा मसाला बघूया अजून किती शिल्लक आहे तो. आता हा आपला सगळा फोडून झालेला आहे. ऍक्च्युली आधीचा ना मसाला केला होता. आनंदीला वगैरे. हा पप्पा बोलतायत की सगळ्यांना देतो आम्ही. हा ऍक्च्युली आमच्याकडे सगळे जो कोण मसाला करून आणेल ना थोडा थोडा मसाला सगळे वाटतात. आम्ही आत्याला देतो मसाला. दोन्ही पण आत्याला, सुरेखा आत्या पण रेखा आत्या पण. आणि आम्ही मम्मी आता मसाला हे करते. तर आधी पण मसाला केला होता मम्मीनी. कधी केलेला? आत्ताच 2-3 महिने झाले असतील. एप्रिल किंवा मार्च मध्ये केला होता मसाला. गेल्या टायमाला सुरेखा आत्याने मसाला दिलेला. हा सुरेखा आत्याने तो आत्याने गावावरून करून आणला होता. हा आत्याने बरणी भर दिलेला, मोठी बरणी 2 किलो असेल. हा 2 किलो. तो मसाला अजून नाही, तो संपला. हा तो संपला तेव्हा मम्मीने लगेच मग मसालाच नव्हता, मग तेव्हा आधी मसाला केला आता एप्रिल का मार्च मध्ये. आणि तो हाय वाटतं मसाला थोडासा. मम्मी बोलली की संपायच्या आधीच फोडून घेतलेला. हा फोडून झालं. मम्मी बोलली की संपायच्या आधी आपण मसाला करून घेऊ, नाही तर परत मग पाऊस चालू होणार, मग खराब होणार. ते त्यापेक्षा लवकर केला. तर आता इथे बघा आधीचा मसाला आहे ना तो मम्मी खोलतीये. आधीची बरणी भरपूर आहे, तसं तर भरपूर मसाला आहे. बघा आधीचा मसाला एवढा आहे, म्हणजे अजून आहे सेम आहे मसाला. हे बघा काही फरक नाही, सेम टू सेम. हा आधीचा एवढा शिल्लक आहे. खूप आहे बरणी, म्हणजे अर्धी बरणी आहे. अर्धी आहे बरणी. अर्धी म्हणजे एवढी बरणी आहे ना, तर एवढा आहे मसाला. एवढा मसाला असेल. हा तर आता ह्याच्यात हा वाला मसाला ह्याच्यात टाकायचा आहे. का खराब होईल? खराब नाही होणार, पण आधी हा संपवतोय. आणि हा कशात ठेवणार मग? हा मग परत ह्या पिशवीत भरून मग एका डब्यात पेपर टाकून ठेवून द्यायचा. ओके असं करायचं. थोडासा मसाला असा सुरेखा आत्याला द्यायचा आहे. हा कोणाकोणाला द्यायचा आहे? सुरेखा आत्या. सुरेखा आत्याला द्यायचं आहे. रेखा आत्याला पण द्यायचं, नाही तर रेखा आत्या रुसेल. आत्याने आता केलेला, रेखा आत्याने आता. हा रेखा आत्याने केलाय मसाला तसं पण सुरेखा आत्याला द्यावा लागेल. आत्याला थोडा आता चिकून आहे, कोण येणार? सनी. सो जो कोण आता येईल म्हणजे चिकू दादा, सूरज दादा तर नाहीच येऊ शकत, त्याचे शो असतात. सो चिकू दादा नाही तर सनी दादा येईल ना, ते येतील तेव्हा त्यांच्याकडे आपण मसाला देऊ. सो मसाला तर आता झालाय, तुम्ही बघितला असेल हा वाला मसाला. तर हा वाला मसाला आहे तो मम्मी परत ट्रान्सफर करणार त्या पिशवीत. नंतर डब्यामध्ये. आता ही बरणी छोटी आहे, तर एक मोठी बरणी आपल्याला घ्यावी लागेल. पण आता नाही, नंतर. पण आपल्याला गरजच नाही पडत मोठ्या बरणीची. आपला बरोबर टाइम टू टाइम मसाला असतो. पण आता लागेल, कारण की आता ही बरणी कधी घेतलेली? 25 वर्ष झाली या बरणीला. म्हणजे लग्न झालं तेव्हाच घेतलेली, त्याच वर्षी घेतलेली. येस, म्हणजे 25 वर्ष झालं मसाला बनवते तिथेच. ॲक्च्युली आमची मम्मी बोलते की घरचे सगळे तिकडेच मसाला बनवतात. त्यांच्याकडेच, चव्हाण अँड सन्सकडेच की वेगळे वेगळे? नाही, त्यांच्याकडेच. आमचं अख्खं म्हणजे घर आहे ना, ते त्यांच्याकडेच बनवतात, चव्हाण अँड सन्सकडे मसाला. सो असा आहे. मसाला करायला गेलेलो काल आणि खूप इतकं थकलो ना, माझे तर हातपाय दुखत आहेत चालून. बट ठीक आहे, आता सगळेच गेलेलो फॅमिली. मस्त जेवण पण झालं काल आमचं. आणि गर्दी नव्हती. हा गर्दी नव्हती. येताना होती गर्दी. अगं मसाल्याला नव्हती, पण ट्रेनला तर येताना होती ना. असं आलो सांग त्यांना. जेन्ट्स डब्यामध्ये आणि ते पण 4 सीट बसून आले. मी तर 4 सीट बसलेली. नंतर मग ताई पण, पूर्वा, मी आणि प्रियताई, आम्ही तिघी पण 4 सीट बसलेलो. बाकी हे दोघांना आम्ही बसायला जागा दिलेली. तुम्ही बसा, आम्ही बसलो. दादा होता चांगला. एक चांगला दादा होता, त्यांनी यांना सीट दिली यांची.
त्या दादाला पण आम्ही सीट दिली खारघर आणायला. खारघर आल्यावर ह्यांनी सीट दिली त्या दादाला बिचारा. पण ठीक है, होता है, कभी कभी स्ट्रगल करना पड़ता है. असा होता तर आमचा दिवस कालचा तुम्ही बघितला असेल. आणि आज सकाळी तर अशी होती. अजून नाश्ता नाही झालाय सकाळचा. आज लेट आहे थोडं. तर कारण ताई पण ऑफिसला नाही गेली आज. सो तुम्हाला चिठ्ठी मी देईलच. चिठ्ठीचा फोटो मी तुम्हाला इथे साईडला देईलच, मेन्शन करेल. आणि ही चिठ्ठी आहे. टोटल बिल किती झालेलं आपलं याचा? 1942. पण जर आपण 5 किलो बनवत असू तर किती बिल होतं बघ. आता हा किती झाला? 1942 रुपये झालेला आहे. हां. आणि अगोदर जो केलेला त्याचा 2300 रुपये झालेला. पण तो जास्त केलेला ना थोडासा. 3 किलोला थोडासा कमी होता. हां. मग तो 2300 आणि हा 1900. मग टोटल किती होत आहेत मला काय माहिती. तू 5 किलो बनवते तेव्हा किती होतात पैसे? 6 नाही एवढे नाही. 3 5,000च्या आसपास. जसा मिरचीचा भाव चढ उतार असतो त्याप्रमाणे ओके. होतात. म्हणजे हा त्याच्यावर fix डिपेंड आहे. नसतो. मिक्स मिरची त्याच्यावर सगळ्या ह्याच्यावर डिपेंड आहे. मिरचीवर डिपेंड असतो हां. कसा भाव आहे आणि काय. आणि आमच्या मसाल्यात आहे ना कांदा, राई आणि जिरं नसतं ना. कांदा, राई, जिरं नसतं मेथी मसाल्यात. पण नसते. मला नाही आवडत. मेथी पण नसते. मेथी, कांदा, राई, जिरं, सुंठ नसतं. कांदा हा जेव्हा घाटी मसाला बनवतात ना तेव्हा कांदा टाकतात. आई आपली मसाला बनवते ना घाटी मसाला तेव्हा. हां, मम्मी बनवते तेव्हा कांदा टाकते, कारण ते घाटावरचा मसाला आणि आम्ही कोकणी मसाला बनवतो. तर इथे